राज्यातील महायुतीच्या सरकारने 17 आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून लहान समाज असलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलंय। या सरकारच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेले आहेत। त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। बुलढाणा रेसिडेन्सी येथे 18 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकोपयोगी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या बाजूने उभी राहणार आहे। गेल्या 75 वर्षांमध्ये राज्यातील छोटे छोटे समाज दुर्लक्षित राहिले होते। या समाजाच्या हितासाठी राज्यातील महायुतीच्या सरकारने 17 आर्थिक विकास मंडळाची स्थापना करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे। राज्यातील महायुती सरकारने प्रत्येक समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविल्या जात आहे। महिला बचत गटांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे। शिवाय MIDC मध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारून तेथे बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची पॅकेजिंग करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लखपती दीदीचं स्वप्न साकार होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या मतदारसंघात झालेली विकास कामे ही लोकांसमोर आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती उमेदवाराला बुलढाण्यातील जनता निवडून देणार आहे। या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत त्या ठिकाणी झालेली विकास कामं ही दररोज लोकांच्या डोळ्यासमोर आहे। हजारो कोटी रुपयाची विकास कामं प्रत्येक मतदारसंघामध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण सर्वजण बुलढाणावासी आहात। बुलढाण्याचं चित्र आपण डोळ्यासमोर पाहिल्यानंतर आपल्यालाही निश्चित जाणवत असेल की गेल्या 2.5 वर्षापूर्वीचा बुलढाणा जिल्हा आणि या 2.5 वर्षात बुलढाणा शहर असेल, बुलढाणा मतदारसंघ किंवा बुलढाणा जिल्ह्यातले महायुतीचे सगळे मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहेत। सर्वसामान्यांसाठी या महायुती सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही लहान लहान समाज होते गेल्या 75 वर्षामध्ये ही सगळी समाज दुर्लक्षित होते। त्यांच्याकडे कुठल्याही सरकारनं जाणीवपूर्वक विशेष असं लक्ष दिलं नाही। पण जवळपास आपल्या या महायुतीच्या सरकारनं एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या महायुतीच्या सरकारनं जवळपास नवीन 17 आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या लहान लहान समाज घटकांना सुद्धा न्याय देण्याचं काम, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं। पुढचे प्लॉट दिलेले आणि त्यामध्ये CFC सेंटर म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर त्या ठिकाणी बांधून त्या महिलांना त्या ठिकाणी पॅकिंग युनिट वगैरे मशिनरी टाकून जे नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे लखपती दीदी, तर या समाजातल्या गरीब कुटुंबातल्या महिला सुद्धा लखपती झाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे, काम चालू आहे। आतापर्यंत हजारो महिला लखपती दीदीच्या यादीत आपल्या जिल्ह्याच्या सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। मग त्या बचत गटांचं जो खेळतं भांडवल ज्याला आपण म्हणतो रिव्हॉल्विंग फंड, तो रिव्हॉल्विंग फंड दुप्पट करण्यात आला। त्यांच्या ज्या काही CRP असतात ज्या 15-20 बचत गटाला मार्गदर्शन आणि मदत करतात त्यांचं माध्यम दुप्पट केलं। सरकारकडे आल्या त्या महायुती सरकारनं अगदी तातडीनं फडके त्याच्यावर चांगले निर्णय घेत ह्या योजना त्यांनी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। लाडक्या बहिणीचा जर प्रभाव इतका आहे की 100% गेम चेंजर झाला असं म्हटलेलं असं आहे की या लाडक्या बहिणीच भरभरून आशीर्वाद महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी देणार आहे। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सभेमध्ये आम्ही पाहिलं की या लाडक्या बहिणी आज त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 5 महिन्याचे 7,500 रुपये त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये या सरकारने टाकले। या उलट या महिलांचा राग महाविकास आघाडीवर आहे की यांनीच ही योजना बंद करण्यासाठी
खूप धडपड केली, निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या, हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केले, पण लाडक्या बहिणीच्या बाजूला त्या ठिकाणी निकाल त्यांनी दिला आणि ती योजना त्या ठिकाणी चांगली चालू आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.